माझ्या तुकोबारायांची शिकवण आहे, एकटं चालायला कधी घाबरू नका. कधी कोणाची बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. कष्टाचं खायचं आणि रुबाबात जगायचं. सोडून जाणाऱ्यांनो आमची विचारपूस करू नये. आम्ही काल मस्त होतो आणि आत्ता तर जबरदस्त आहोत. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. समुद्रातील महाकाय जहाज त्याच्या अवतीभोवती असलेल्या पाण्यामुळे बुडत नाही. जहाज बुडतं पाणी आत शिरल्यामुळे. आपली कक्षा, आपली लोकांचे स्वभाव समजायला वेळ लागतो, पण एकदा समजले की अंतर ठेवायला वेळ लागत नाही. कोणी तुम्हाला काय म्हणतं याची पर्वा करू नका, कारण तुमची परिस्थिती तुम्हालाच माहीत आहे, लोकांना नाही. माणसामध्ये बोलण्याची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली. दुसऱ्याला वेड्यात काढून स्वतःला खूप शहाणं समजायचं नसतं. वजीर कधी काय चालून जाईल हे राजाला पण माहीत नसतं. बोटाला जखम झाली की सही बदलते, पण मनाला जखम झाली की माणूसच बदलतो. बोटाची जखम दिसते म्हणून लोक विचारतात काय झालं, पण मनाची दिसत नाही म्हणूनच माणूस बदलतो. पण मनाची जखम दिसत नाही म्हणून लोक समजूनही घेत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, शब्द बोलताना जपून बोला, कारण बोटाची जखम भरते पण मनाची जखम अनेकदा आयुष्यभर राहते. आयुष्यात आपल्याला शत्रू कमी त्रास देतात, पण जे आपले असल्याचं नाटक करतात ना, तेच जास्त तोडून जातात. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमचं नुकसान करत असतात. ते तुमचं सक्सेस सहन करू शकत नाहीत, पण समोर येऊन सांगायची हिंमतही नसते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शत्रू कधीच लपून वार करत नाही, तो समोरून येतो. पण खोटा मित्र तो तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच पाठीवर वार करतो. तुम्ही सगळ्यांना मदत करा, पण स्वतःचं नुकसान होईल इतकी नाही. विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही, कारण आयुष्यात एक वेळ येते जेव्हा तुम्हाला समजतं तुमचं चांगुलपणच तुमची कमजोरी बनवलं गेलंय. पण ऐका, तुम्ही बदलू नका, तुमचं मन चांगलं ठेवा. फक्त कोणाला किती जवळ ठेवायचं हे शिका. सगळ्यांना इम्पॉर्टन्स देऊ नका. जे तुम्हाला व्हॅल्यू देतात फक्त त्यालाच द्या. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून खोट्या लोकांपासून दूर राहा आणि स्वतःवर काम करा. कारण लोकांचं बोलणं मनावर घ्यायला लोक पण त्या लायकीचे असायला पाहिजे. इथे निर्णय माणसांवर नाही, फायद्यावर घेतले जातात. ज्यांची गरज उरत नाही त्यांना हळूच बाजूला सरतात. काम संपाल्यावर संबंध कसे तोडायचे हे शिकवणाऱ्या लोकांचे सुद्धा मनापासून आभार. सोनं मोडून पुन्हा सोनं घेता येतं, पण सोन्यासारखे माणसं सोडून गेली की पुन्हा मिळतील याची खात्री नसते. कारण दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात सगळेच पूर्वज दिसतात, पण माणसात माणूस का दिसत नाहीये. लोकांना मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाला मदत करणं शहाणपणाचं नसतं. कारण काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. कुटुंबाप्रमुखाला मरणाची जितकी भीती वाटत नाही, त्यापेक्षा जास्त भीती आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याचीच वाटत असते. श्रीमद भगवद्गीतामध्ये लिहिलाय, माझ्या भावा, सगळं काही दाव्यावर लागलं तरी चालेल, पण पार्थ अपमानाचा बदला कधीही समझोत्याने घेऊ नकोस. तुम्ही कितीही समजावलं तरी प्रत्येक माणूस फक्त तेवढंच ऐकतो जे त्याच्या कामाचं आणि फायद्याचं असतं. हीच आहे आयुष्याची कडू पण खरी सत्यता.